नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ढाणकीत विनापरवाना खताची अवैध विक्री, 15 लाखांच्या ट्रकसह खताचा साठा जप्त. बिटरगाव पोलिसात गुन्हा दाखल, कृषी विभागाची धडक कारवाई. शेतकऱ्यांची फसवणूक करून अनधिकृतपणे आणि विनापरवाना खताची विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून तालुका कृषी अधिकारी कार्यालय उमरखेड व जिल्हा परिषद यवतमाळच्या कृषी पथकाने ढाणकी येथे एका 16 चाकी ट्रकवर धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 42,000 रुपये किमतीच्या 700 खताच्या गोण्या आणि अंदाजे 15 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बिटरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी अधिकारी गुण नियंत्रण राजेंद्र आनंदराव डोंगारे यांना 15 मे 2026 रोजी गोपनीय माहिती मिळाली की ढाणकी येथील उमरखेड रोडला लागून असलेल्या धनंजय मिटकरे यांच्या शेतात राजस्थान पासिंगचा एक मोठा ट्रक क्रमांक RJ07GE3591 उभा असून त्यामधून अनधिकृत खताची विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने तातडीने संयुक्त पथक तयार करून घटनास्थळी धाड टाकली. ट्रकमध्ये उपस्थित चालक जगदीश प्रसाद धिन्याराम तरड वय 31 व हेल्पर रामप्रताप मगराम कुलरिया वय 51 दोन्ही बिकानेर राजस्थान यांची पंचांसमक्ष चौकशी केली असता ट्रकमध्ये GYP गोल्ड जिप्सम पावडर नावाच्या 50 किलो वजनाच्या एकूण 700 गोण्या 35 टन आढळून आल्या. या खताबाबत वैध बिल किंवा ई-वे बिल चालकाकडे आढळले नाही. हे खत उमरखेड येथील संतोष चिंचोलकर यांनी राजस्थानमधून मागवल्याचे समोर आले. मात्र वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. सदर खत संशयास्पद वाटल्याने कृषी पथकाने खताचे नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणी कृषी अधिकारी डोंगारे यांच्या तक्रारीवरून बिटरगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध BNS 2023 BNS 2023 कलम 318-4-35 सह रासायनिक खते नियंत्रण आदेश 1985 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींसह मुद्देमाल जप्त केला असून बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, मोहन चाटे व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे ढाणकीतील कृषी केंद्रांची चौकशी करण्याची मागणी, घरगुती गोदामात एक्सपायरी औषधांचा साठा. या मोठ्या कारवाईनंतर ढाणकी परिसरातील खत आणि औषध विक्रीचा काळाबाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कृषी विभागाने केवळ अशा बाहेरील गाड्यांवरच नाही तर ढाणकी शहरातील स्थानिक कृषी केंद्रांवरही तात्काळ छापे मारून रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके, लिक्विड स्वरूपातील औषधे आणि साठवणूक केलेले बियाणे याची चौकशी करणे गरजेचे बनले आहे. अनेक कृषी केंद्र चालक कारवाईच्या भीतीने आपल्या मूळ दुकानात किंवा गोदामात साठा न ठेवता थेट स्वतःच्या घरात एक्सपायरी मुदत संपलेली झालेली घातक औषधे लपवून ठेवत असल्याची चर्चेला उधाण सुटले आहे. हा एक्सपायरी साठा नंतर छुप्या मार्गाने शेतकऱ्यांच्या माथी मारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने ढाणकीतील संशयास्पद कृषी केंद्र चालकांच्या घरांचीही झडती घ्यावी अशी मागणी आता परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.